नमस्कार. समाज बदलतोय ह्याबद्दल मी बोलते. आमच्या वेळेला ट्युशनला जाणारी मुलं म्हणजे ज्यांना एकदा शिकवलेलं, शाळेत शिकवलेलं कळत नाही, अशी मुलं ट्युशनला म्हणजे बाहेरच्या शिकवणीला जायचे. जर कळलं नाही तर आम्ही आमच्या शिक्षकांना, आमच्या मोठ्या भावंडांना, आजूबाजूच्या लोकांना विचारून ती गोष्ट शिकून घेत होतो. शिकवणी लागवत नव्हती. ज्याला कोणाकडे विचारूनही कळत नाही अशा लोकांना, जे एकदम डफर 2-2 विषयात नापास वगैरे होतात, 1-1 वर्ष नापास होतात, अशा लोकांना शिकवणी लावली जात होती. आणि आता जितके तुम्ही जास्त हुशार तितके तुम्ही चांगल्या शिकवणीच्या क्लासेसला म्हणजे कोचिंग क्लासेसला जातात. आणि इतकं कोचिंग क्लासेसचं एका गल्लीगल्लीत आहेत आणि इतकी गर्दी असते मुलांची तिथे क्लास सुटताना की विचारायला नको. मग शाळेवरची जबाबदारी एका दृष्टीने विभागली जाते असं वाटतं. नाहीतरी शाळेतल्या शिक्षकांना बहुतेक करून बाकीचे सरकारी उद्योगामध्ये लावलेलं असतं, ते तरी कुठून सगळं पोर्शन पूर्ण करतील, तेही कारण असू शकेल. त्याचप्रमाणे आम्ही पहिल्यांदा चिडवताना अंगठा दाखवणे म्हणायचो. त्याने अंगठा दाखवला म्हणजे फसवलं, चिडवलं. आणि आता अंगठा दाखवतात ते बघ प्रोत्साहन देण्यासाठी हा झाला आहे. म्हणजे इतके समाजामध्ये बदल घडत चालले ना. कधी जे आम्ही चूक मानायचो ते आता फॅशन झालेली आहे. म्हणजे आमच्या काळामध्ये केस उघडे सोडणे म्हणजे एकही पिन नाही, वेणी नाही, नुसते असे सोडणं म्हणजे भूतासारखं सोडणं. माझी तर आई म्हणायची, काय द्रौपदीसारखा काय काही प्रण घेतलं आहे का लगेच. म्हणजे आता केस धुतलेले असतील तर कधी सुकायला पाहिजे म्हणून आम्ही, आणि आम्हाला आईपासून ते एक मिळालेलं वरदान होतं की आमच्या तिन्ही बहिणींचे केस हे अतिशय चांगले, त्यातल्या त्यात कमी मलाच होते. हे असे लांब लचक की पदर ओढून घेतला अंगावर तरी पदराच्या खालून वेड्या यायच्या, आणि हे असे जाड आमचे केस होते. आणि आईच केस वगैरे व्यवस्थित धुवायची, व्यवस्थित आम्हाला टॉवेल बांधून केस बंद असायचे. आणि नंतर थोड्या वेळाने तिची कामं आटपल्यावर ते केस म्हणजे शक्यतो ते ओले राहू द्यायची नाही. आणि अगदी शाळेत जायची वेळ आली तर बटवेणी घालून वगैरे आई पाठवायची. पण केस मोकळे सोडून म्हणजे तिच्या भाषेत भूतासारखे किंवा द्रौपदीसारखे आम्ही वावरायचो नाही. तेव्हा ते वाईट होतं. आणि संध्याकाळच्या वेळेला जर केस सोडून गेले तर म्हणजे लोक पण म्हणायचे कुठे म्हणजे आम्हाला ही भीती दाखवली जात असेल की भूत अंगात येईल वगैरे अशा पद्धतीने. आणि काय हे. आणि आता केस सोडून राहणं, केसाला साधी एक छोटी पिनही नसते, नुसते केस सगळे असे सोडलेले असतात. त्याच्यावर चांगलं स्प्रे बी मारून ते केस सोडणं. किती समाजात बदल होत चाललो आहे. असे बरेच प्रकार आहेत. मला आज हे 3च आठवले. एक शिकवणी, एक थम्सअप आणि केस सोडणे. कधीतरी पुन्हा वेगळे आठवतात त्यावेळेला लिहून ठेवून ऐकवायला पाहिजे. तुम्हालाही आठवले तर तुम्ही मला सांगा. तुम्ही माझं ऐकते त्याबद्दल मी खूप आभारी आहे.